रायगडमध्ये भाजप महायुतीमध्येच लढणार। महायुतीमध्ये लढण्याचा आमचा सर्वसाधारण निर्णय। मंत्री आशिष शेलारांची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी निवडणुका एकत्र लढवणार। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थेतील जागा वाटप होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप सज्ज। अनिल बोंडेंची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती। नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या पदासाठी मुलाखती घेण्यात येणार। आगामी निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर नाही। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांची नागपूर खंडपीठामध्ये याचिका। 4 दिवसात उत्तर सादर करण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा पगार सोमवारी होणार। पगाराचे 471 कोटी खात्यामध्ये काल रात्री जमा। सरकारने या संदर्भात जीआर काढला। हंगामापूर्वीच रायगडचं कलिंगड बाजारामध्ये। रायगडच्या तरुण शेतकऱ्यांनी नोव्हेंबरमध्येच घेतलं बंपर पीक, तर पहिल्या काढणीतील 80 टन माल एपीएमसी बाजारात दाखल। आता चांदीवर देखील मिळणार कर्ज। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नवीन परिपत्रक जारी। 1 एप्रिल 2026 पासून कर्ज उपलब्ध होणार। वर्ध्याच्या आष्टी शहरातील कचरा संकलन 7 दिवसापासून बंद। परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य। नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला अल्टिमेटम। वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे। पिंपरी चिंचवडच्या डी.वाय. पाटील कॉलेजमधील धक्कादायक प्रकार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।